ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವದ ಕಲ್ಯಾಣ ವೆಂಕಟೇಶ ಕಲ್ಯಾಣ ವಿಶ್ವದ ಕಲ್ಯಾಣ.
ಕಲ್ಯಾಣಾದ್ಭುತಗಾತ್ರಾಯ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಿನೇ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟನಾಥಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ತೇ ನಮಃ. ತಿರುಗಿರಿಯ ಒಡೆಯನಾದ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಸಾರ ರಾಮನವಮಿಯ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಜನರಿಗೂ ಸೀತಾರಾಮ ಕಲ್ಯಾಣದ ಶುಭಾಶಯಗಳು. ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನು ನಿತ್ಯದಂತೆ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಸೇವೆಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲು ಸಿದ್ಧನಾಗಿದ್ದಾನೆ. ಅರ್ಚಕರು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಂದ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುವ ಸನ್ನಾಹದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಶಂಖಚಕ್ರ ವಿಭೂಷಿತನಾದ ಮಲಯಪ್ಪ ಸ್ವಾಮಿ ಎಂದು ಭಕ್ತರಿಂದ ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕರೆಯಿಸಿಕೊಳ್ಳಲ್ಪಡುವ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಮಂಗಳಮಯವಾದಂತಹ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ತಾವಿದೀಗ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಶುಭಕರನಾಗಿರುವಂತಹ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಕ್ಸೇನಾರಾಧನೆ, ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹವಾಚನೆ ಮೊದಲಾದ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳೊಂದಿಗೆ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತಿದೆ. ಭಕ್ತಜನರು ತಮ್ಮ ಗೋತ್ರಪ್ರವರಾದಿಗಳನ್ನು ಪಠಿಸಿ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ನಡೆಸುತ್ತಿರುವುದನ್ನು ತಾವೀ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಲೋಕಕ್ಷೇಮಾರ್ಥಂ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವಂ ಆಚಾರ್ಯಮುಖೇನ ಅಹಂಕಾರಯಿಷ್ಯೆ. ಸರ್ವಂ ಶ್ರೀನಿವಾಸಾರ್ಪಣಮಸ್ತು. हरि ओम. ओम नमः सहसे नमः सहस्पते नमः सखीनां पुरागाणां चक्षुषे नमो दिवै नमः पृथिव्यै सप्रदभां मे गोपाय एत्सभ्याः सभासदः तानिन्द्रियावतः कुरु सर्वमायुर्वासदां. सर्वेभ्यः श्रीवैष्णवेभ्यो नमः. इदं ब्रह्म पुनीमहे ब्रह्मा पुनातु शुक्लां वरधरं विष्णुं शिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्ति. यस्य दरदवक्त्राद्याः पारसद्याः परिषदं विघ्नं निघ्नन्ति सततं विश्वक्सेनन्तमाश्री. श्रौतस्मार्तादिकं कर्म निखिलं मेनसोत्तदं तस्मै समस्तवेदार्थविदे विघ्नसे नमः. ततस्मृतिनिधे पूर्णं शास्त्रकल्लोलसङ्कुलं विष्णुभक्त्यदकं शुद्धं वन्दे श्रीविघ्नोर्नवं. प्राणानायम्य ओं भूः ओं भुवः ओं स्वः ओं महः ओं जनः ओं तपः ओं सत्यं ओं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो दिवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओं आपो ज्योतिरसं तं ब्रह्म भूर्भुवस्वरम्. अस्यां शुभतिथौ अस्य देवदेवस्य भवतो नारायणस्य श्रीयःपदेवशोत्तमस्य श्रीभूनीलासमेतस्य श्रीश्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं सण्डिलपरिपरिस्नादि सर्वोपतन्त्रपशुद्धत्वं शान्तत्वं सपुण्यावाचकर्मरिष्यन् आदौ निर्विघ्नेन परिसमाप्त्यर्थं विश्वक्सेनाराधनं तदङ्गपूर्वे कर्काराधनं करिष्ये. ओं धारा सप्तशमान्येषु सरस्वरस्वरिभूर्देषु अपोभिरिह्णन् मदिपादेश्ये घृणं नत्तागं सरगं शर्मा. इदमापस्वा शुधमा शान्ता शान्तमा शुभा शुधमा पूता पूतमा पुण्याः पुण्यतमा मेध्या मेध्यतमा अमृतां तरसाः पूता ब्रह्म पवित्रेण मुता सूर्य सरस्वती. आपो वा इदं सर्वं विश्वा भूतान्यापः प्राणावापः पज्वापो नमापो मदमापः सम्राडापो विराडापः स्वराडापः छन्दागिष्यापो ज्योतिष्यापो यजविष्यापः सत्यमापः सर्वा देवतापो भूर्भुवस्वरापो. अस्मिन् कुम्भे गङ्गा सदिथनावाहयामि.
एते शतम्बरणे सहस्रमज्ञाः पाशाभिधाः पुरुत्रा तेभ्यो इन्द्रस्यतात विष्णुरिश्वे देवा मुञ्चन्त मतः स्वस्त्या वर्णमावाहयामि प्रेयसमावाहयामि रक्ताम्बरधरमावाहयामि यादस्मृतिमावाहयामि वरुणाय नमः वरुणस्य इदमासनं वरुणाय नमः इदं पाद्यं समर्पयामि इदमर्घ्यं समर्पयामि इदमाचमनं समर्पयामि एते प्लदस्त्रात्र्याभरणौ वेदपुष्पगन्धदौपरिपालङ्कारार्थाः इमेक्षा सर्वोपचाराः सर्वतीर्थलं पुण्यं पावनं सर्वकारणं विष्णुपादोद्भवं शुद्धं सर्वमङ्गलदायिना करिष्मान् सकर्मणा निर्विघ्नेन विश्वक्सेनाराधनं करिष्ये विश्वक्सेनं चतुर्बाहुं शङ्खचक्रसंयुतं व्याप्तिं सङ्केतं शोष्पर्धवाहनं पूर्वाषाढोद्भवं देवं दक्षिणां खमुच्येत् आग्नेयो स्वाद्रामे त्वाश्ये दातं यतोत्सम्भोः वैराजन्ते स्वतन्निधत्तां वृषां दिशावधानामनादि यामे स्थान् दातों भूपद्मागारमण्डले विश्वक्सेनमावाहयामि शान्तमावाहयामि हरमावाहयामि अमितमावाहयामि तत्त्वत्नीं सूत्रादिमावाहयामि वामेज्यामावाहयामि तत्त्वत्नीं विश्वक्सेनस्येदमासनम् विश्वक्सेनाय नमः इदं पाद्यं समर्पयामि इदमग्निं समर्पयामि इदमाचमनं समर्पयामि सर्वोपचारार्थम् अक्षतान् समर्पयामि विश्वक्सेन स्मृता राजा भगवान् सर्वकरुणा तस्मान्यनुभासेत कर्मणान् विघ्नान्ते आरम्भे कर्मणान् पुष्टे ज्ञानान् परिसमाप्य पुर्यात् सुवर्भारस्य सक्सेन सबोजनं भगवद्ब्रह्मनाथः पुण्यं वाचयिष्ये ओं वाचदां सुपुण्याहं करोमि कुरुष्वा स्वस्तप्रोक्षतम् अस्तु प्रजापतिप्रेतां प्रेतां भगवान् प्रजापतिः शाम्यन्तु घोराणि शाम्यन्तु पापानि शाम्यन्तु वायुदेहः शुभानि वर्धन्तां शुभानि शाम्यन्तु घोराणि शाम्यन्तु पापानि शाम्यन्तु वायुदेहः शुभानि वर्धन्तां शुभानि शाम्यन्तु घोराणि शाम्यन्तु पापानि शाम्यन्तु वायुदेहः शुभानि वर्धन्तां शुभानि ओं मतो देवाः वन्दनतो विष्णुचक्रमे पृथिव्याः सप्तधाभिः इदं विष्णुर्चक्रमे त्रेधानदेवतं तमोढवस्य वागुंसरे त्रीणिपदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन्नि विष्णोः कर्माणि वसुदेतो आवृतानि वसुसि इन्द्रस्य सखाः तद्विष्णोः परमं पदकं सदा पश्यन्ति सूर्यः दिवि वचक्षुरादं तद्विप्रासो वन्यवोजार्द्रवागुं दत्सविन्दते विष्णोर्जत्परमं पदं द्रविणोदा द्रविणधस्तरस्य द्रविणोदा सरस्य प्रगंसते द्रविणोदा वीरविदे षण्णो द्रविणोधाराः दीर्घमायुः यत्पुण्यं नक्षत्रं तद्वत्कर्वेदापपुषं यदा वै सूर्यवदेति यत् नक्षत्रं नेति यावत् तत् सूर्यागच्छेति तद्धन्यं पश्येति तावत् गृहत्कार्ये स्यात् पुण्याः एव कृते ओं भूः अतिपूर्वोत्कृष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं स्थण्डिरपरिवेशनः सर्वोत्तन्तपुरुषोत्तमं शान्तोत्तमं स पुण्यावातिर्मणि पुण्यां भ्रन्तः भ्रन्तु पुण्यां कर्मणोऽस्तु कर्मणा पुण्यां भ्रन्तः भ्रन्तु पुण्यां कर्मणोऽस्तु करुणा पुण्यां भ्रन्तः भ्रन्तु पुण्यां कर्मणोऽस्तु स्वस्तिनीन्द्रार्धस्वास्तनः पूषा श्वेदाः स्वस्ति नस्तार्क्षारिष्णेमि स्तुना बृहस्पति दातु ओं भूः अतिपूर्वोत्कृष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं स्थण्डिरपरिवेशनः सर्वोत्तन्तपुरुषोत्तमं शान्तोत्तमं स पुण्यावातिर्मणि स्वस्तिं भ्रन्तः भ्रन्तु कर्मणे स्वस्ति कर्मणस्तिं भ्रन्तः भ्रन्तु कर्मणे स्वस्ति कर्मणा स्वस्तिं भ्रन्तः भ्रन्तु कर्मणे स्वस्ति वृद्ध्यास्मव्येनं संसद्यां तन्देवमित्रधेनोऽस्तु अनुराधान् हविषा वृद्धेन्तः शतञ्जीवें सदस्वीराः ओं भूः अतिपूर्वोत्कृष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं स्थण्डिरपरिवेशनः सर्वोत्तन्तपुरुषोत्तमं शान्तोत्तमं स पुण्यावातिर्मणि रुद्धिं भ्रन्तः भ्रन्तु कर्मरुद्यतां कर्मणुद्धिं भ्रन्तः भ्रन्तु कर्मरुद्यतां कर्मणुद्धिं भ्रन्तः भ्रन्तु कर्मरुद्यतां वृद्धिः समृद्धिः पुण्या समृद्धिः आभोहिष्ठामय अभोस्थान ऊर्जेदादना महेरणाय चक्षे योपस्वदमार्दस्तस्य वाजेदेन उषतीरिव मात्रः तस्मारङ्गमाभो शक्ष्याय जन्मधा आपोजनेधाजना हिरण्यवर्णा सुजः पावकायाः जातः कस्य भोजाः सुन्द्रः अग्निया गर्भन्धद्रे विरूपास्थानापसकृत्स्याना भवन्तु पवमानस्वर्जनः पवित्रेण विजर्हिणिः यः पोता सपनात्मा पुनन्तु महादेवजनाः पुनन्तु मनवोधिया पुनन्तु विश्वायवः जातवेदः पवित्रवदे पवित्रेण ब्राह्म शुक्रेण देवदिद्यते अग्ने कृत्वा कृतगुम्रणु यत्ते पवित्रमर्चषि अग्ने वेदमन्तरा ब्रह्मतेन पुनीमहे भाभ्याहान् देवसवितः पवित्रेण सवेन च इदं ब्रह्म पुनीमहे वैश्वदेवी पुनति देव्यागाहात् यस्यै बह्वी स्तनुवा विदरुष्टाः तया मदन्तसतमार्जेषु वयग्गुस्यां पतिहरीणां वैश्वानरोरसुविर्माम्नातु वातः प्राणिनी शृणोमि अभूः ध्यावापद्वीपसापयोभिः श्रुतावरीग्नेमावनीतां बृहद्भिः सवितस्रभिः वरिष्ठैर्देवन्नभिः अग्ने दक्षैः पुनाहिमा येन देवा पुनता येनापो दिव्यङ्कसः
तेन दिव्येन ब्रह्मणा इदं ब्रह्म पुनीमहे यः पावमानीरध्येति ऋषिभिः संवृतं सर्वं समूतमश्नाति हरितं मादृश्वना यर्वान् पावमानीर्योऽध्येति ऋषिभिः संवृतं तस्मै सरस्ते दुहे क्षीरकं सत्पर्मदोदकं पावमानी स्वस्तेनीः सुदगाहि कृतश्चतः ऋषिभिः संवृतवर्षः ब्राह्मणे समृतमिदं येन देवाः पवित्रेण आत्मानं पुनदेस्ताः तेन सहस्रधारेण पावमान्यः पुनन्तु मां प्राजापत्यं पवित्रं तथाद्यामुखं हिरण्मयं तेन ब्रह्मविदवयं पूतं ब्रह्म पुनीमहे इन्द्रस्य नीते सह मा पुनातु सोमस्वस्त्यावरणः समीक्षाः यमो राजाः प्रवणाभिः पुनातु मा जातवेदां मोर्जयन्त्वा पुनातु तच्छयोरावृणीमहे गातिं यज्ञाय गातिं यज्ञमते दैवेः स्वस्तिरस्तनः स्वस्तिर्मानुषेभ्यः वोर्धञ्जगातवेषणं षण्णास्तद्धिपदेः शञ्चदुष्पदे ओम शांति 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 प्राचान्ति देवार्तिरामार्जयन्तां दक्षिणाजान्ति स्मासाः पितरामार्जयन्तां प्रदिचान्ति शिग्रहाः पशुवामार्जयन्ताम् उदीहेच्चान्तिश्चा भोषधया वनस्पतयामार्जयन्ताम् ऊर्ध्वायां यज्ञस्तम्वत्सरो यज्ञवधर्मार्जयन्ताम् अतोधराधरै नागेभ्यो मार्जयन्ताम् वास्तोष्पदे प्रजानि हस्मान् स्वावेशो नमिव भवानः यत्ते महे प्रजन्नाशस्वस्तिने ददपदे शञ्चदुष्पदे वास्तोष्पदे शक्मया सदा ते सक्षीमहि तैरण्यागातमत्याः आवक्षयमोदयगे वृण्णो यूयं पादस्वस्तिभिस्सदानः अमीवः वास्तोष्पदे विश्वारोपाण्याभिषण्णे सखा सेवयेधिनः अनोरणीयान् महतमहीयान् आत्मा गुहायां नितोस्यन्तोः समकृतम्बस्तदिवेदशोको दातः प्रसादान् महिमानमीशं सप्तः प्राणाः प्रवन् सप्ताः सप्तार्च समितः सप्तजिह्वाः सप्त इमे लोकाय चरन्ति प्राणा गुहास्यां निहिताः सप्त सप्ताम् अतः समुद्रागिरयत् सर्वे सान्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः अतश्च विश्वावोषधयो रसाः श्रुतेनेषु भूता तिष्ठत्यन्तरात्मा ब्रह्मा देवानां पदवी कवीनां ऋषिर्विप्राणां वैश्व मृगाणां तेनो गृध्रानागस्वैतर्वणानागस्वमपित्रमत्ये दरेपन्ने वर्णान्मय सक्सेनान्मः पुनः पादान् समर्पयामि वर्णान्मय सक्सेनाधाभासा गुडाभारं निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि शोभनार्थं क्षेमाय पुनरागमनाय च ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ತಾವಿದೀಗ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತೀರಿ. ಅಂಕುರಾರ್ಪಣೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಅರ್ಚಕರು ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ. ಪರಮಾತ್ಮನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ. ಬ್ರಹ್ಮಾದಿ ದೇವತೆಗಳು ಪರಮಾತ್ಮನ ಈ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಭಾಗಿಗಳಾಗುತ್ತಾರೆ ಎನ್ನುವಂತಹ ಭಾವನೆಯೊಂದಿಗೆ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಸಮಸ್ತ ದೇವತೆಗಳಿಗೂ ಅಧಿಪತಿಯಾಗಿದ್ದಾನೆ. ಪರಮಾತ್ಮನಿಂದಲೇ ಸಮಸ್ತ ಜಗತ್ತು ಕೂಡ ವಿಸ್ತಾರವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ. ಮಹಾವಿಷ್ಣುವಿನ ನಾಭಿಕಮಲದಿಂದ ಉದ್ಭವಿಸಿದಂತಹ ಕಮಲದಲ್ಲಿ ಚತುರ್ಮುಖ ಬ್ರಹ್ಮನು ಆವಿರ್ಭವಿಸಿದ ಎಂದು ಪುರಾಣಗಾಥೆಗಳು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿವೆ. ಆ ಚತುರ್ಮುಖನು ಮೊದಲು ಶಬ್ದಮಯವಾದಂತಹ ಜಗತ್ತನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿ ಆನಂತರದಲ್ಲಿ ರೂಪಮಯವಾದಂತಹ ಜಗತ್ತನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿದ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ನಾಭಿಕಮಲದಿಂದ ಆವಿರ್ಭವಿಸಿದ ಬ್ರಹ್ಮನು ಎರಡು ವಿಧವಾದಂತಹ ಜಗತ್ತನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿದ್ದಾನೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಶಬ್ದಮಯವಾದಂತಹ ಜಗತ್ತು, ಇನ್ನೊಂದು ರೂಪಮಯವಾದಂತಹ ಜಗತ್ತು. ಶಬ್ದಮಯವಾದಂತಹ ಜಗತ್ತನ್ನು ಸರಸ್ವತಿ ಸ್ವರೂಪದಿಂದ ನಾವು ಅತ್ಯಂತ ಆದರದಿಂದ ಆದರಿಸುತ್ತೇವೆ, ಪೂಜಿಸುತ್ತೇವೆ. ಸರಸ್ವತಿಯನ್ನು ವಿದ್ಯೆಗೆ ಅಧಿದೇವತೆ ಎಂದು ಪೂಜಿಸುವಂತಹ ಸಂಪ್ರದಾಯವಿದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮನು ಸಮಸ್ತ ವೇದಗಳನ್ನು ತನ್ನ 4 ಮುಖಗಳಿಂದ ಉಚ್ಚಾರಣೆ ಮಾಡಿದ. ಆ ಮೂಲಕವಾಗಿ ಜಗತ್ತಿಗೆ ವೇದವಿದ್ಯೆಯನ್ನು, ವೇದದ ಬೆಳಕನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟ ಎಂದು ಕೂಡ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅದು ಶಬ್ದಮಯವಾದಂತಹ ವಿದ್ಯೆ, ಶಬ್ದಮಯವಾದಂತಹ ಪ್ರಪಂಚ. ಸಮಸ್ತ ಜಗತ್ತಿಗೆ ಅದು ಮಾರ್ಗದರ್ಶಕಭೂತವಾದದ್ದು. ಅಂತಹ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ವೈಭವವನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟಂತಹ ಬ್ರಹ್ಮದೇವನು
ಆನಂತರದಲ್ಲಿ ಮರೀಚಿ ಮೊದಲಾದಂತಹ ಅನೇಕರ ಪ್ರಜಾಪತಿಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಈ ಜಗತ್ತನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸುವ ಹೊಣೆಯನ್ನು ಅವರಿಗೆ ಒಪ್ಪಿಸಿದ ಎನ್ನುವುದು ಆ ಪೌರಾಣಿಕವಾದಂತಹ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುವಂತಹ ವಿಷಯ. ಪ್ರಜಾಪತಿಗಳು ಪ್ರಜೆಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿದರು. ಆ ಸೃಷ್ಟಿಯ ಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಂಚಭೂತಗಳ ಸೃಷ್ಟಿ, ಆ ಪಂಚಭೂತಗಳ ಸಂಯೋಗದಿಂದ ಅನೇಕ ವಿಧವಾದಂತಹ ಶರೀರಗಳು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಸೃಷ್ಟಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡವು. ಆ ಶರೀರದಲ್ಲಿ ಚೈತನ್ಯವು ಸೇರಿಕೊಂಡಿತು. ಆ ಚೈತನ್ಯವು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಮಾತ್ಮನ ಚೈತನ್ಯವೇ ಆಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಜೀವರು ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಪವಿತ್ರರಾದವರು, ಮಾನನೀಯರು. ಆದ್ದರಿಂದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಜೀವಿಯನ್ನು ಕೂಡ ಗೌರವಿಸಬೇಕು. ಅವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಶಕ್ತಿಯಿಂದ, ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಚೈತನ್ಯದಿಂದ ಕೂಡಿದೆ ಎನ್ನುವುದನ್ನು ಅರಿತು ವ್ಯವಹರಿಸಬೇಕು ಎಂದು ಪುರಾಣಾದಿಗಳು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ತಿಳಿಯಪಡಿಸಿವೆ. ಈ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಈ ನವಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಇರಿಸಿ ಜಲದಿಂದ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದಲೂ ಕೂಡ ಜೀವಗಳ ಉತ್ಪತ್ತಿ, ಅಂಕುರಗಳು ಉತ್ಪತ್ತಿಯಾಗುತ್ತವೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಸೃಷ್ಟಿಯ ಕ್ರಮವೆನ್ನುವುದು ಅರಳುತ್ತದೆ ಎನ್ನುವುದನ್ನು ತಿಳಿಯಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದೀಗ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಓಂ ನಾಗರಾಜಮಾವಾಹಯಾಮಿ, ಸಾಸ್ಯಶಮಾವಾಹಯಾಮಿ, ಶೇಷಮಾವಾಹಯಾಮಿ, ಅನಂತಮಾವಾಹಯಾಮಿ. ಪ್ರಧರದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಇದಮಾಸನಂ ಇದಂ ಪಾದ್ಯಂ ಸಮರ್ಪ್ಯಾಮಿ, ಇದಮರ್ಘ್ಯಂ ಸಮರ್ಪ್ಯಾಮಿ, ಇದಮಾಚ್ಯಂ ಸಮರ್ಪ್ಯಾಮಿ. ಸರ್ವೋಪಚಾರಾರ್ಥಂ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಹರಿ ಓಂ. ಸ್ವಸ್ತಿ ನಃ ವೇದಾಮಶ್ವಿನಾ ಭಗತ್. ಸ್ವಸ್ತಿ ದೇವೇತಿರ್ನಃ. ಸ್ವಸ್ತಿ ಪೂಷಾಂ ಸರ್ವದಾತನ. ಸ್ವಸ್ತಿ ದ್ಯಾವಾಹ ಪೃಥ್ವೀ ಚೇತನಃ. ಸ್ವಸ್ತಯೇ ವಾಯುಪಬ್ರಾಹ್ಮೈ ಸಮಂ. ಸ್ವಸ್ತಿ ಭುವನಸ್ಯಸ್ಪತಿ ಬೃಹಸ್ಪತಿಂ ಸರ್ವಗಣಂ. ಸ್ವಸ್ತೆ ಸ್ವಸ್ತೆ ಆದಿತ್ಯಾಸೋ ಭವಂತನಃ. ವಿಶ್ವೇ ದೇವಾನೋಃ ದ್ಯಾ. ಸ್ವಸ್ತೆ ವೈಶ್ವಾನರೋ ವಸರಗ್ನಿ. ಸ್ವಸ್ತೆ ದೇವಾಃ ಮಂತ್ರಿಭಃ. ಸ್ವಸ್ತೆ ಸ್ವಸ್ತಿ ನಃ ರುದ್ರಃ ಪಾತ್ವಂ ಸಹ. ಸ್ವಸ್ತಿ ಮಿತ್ರಾವರುಣ. ಸ್ವಸ್ತಿ ಮಧ್ಯರೇವತಿ. ಸ್ವಸ್ತಿ ನೇಂದ್ರಶ್ಚಾಗ್ನಿಶ್ಚ. ಸ್ವಸ್ತಿ ನಃ ಇದೇ ಕೃಧಿ. ಸ್ವಸ್ತಿ ಬಂಧಾಮನುಚರೇಮ ಸೂರ್ಯಾ ಚಂದ್ರಮಸಾಮಿವ. ಪುನಃತಾಘ್ನತಾ ಜಾನತಾ ಸಂಗಮೇಮಹಿ. ಸ್ವಸ್ತೆ ನಂತಾರ್ಕ್ಷಮೃಷ್ಟನೇಮಿಂ ಮಹದ್ಭೂತಂ ವಾಯುಸಂ ದೇವತಾನಾಂ. ಅಸುರಘ್ನಮಿಂದ್ರಾಸಕಂ ಸಮತ್ಸು ಬೃಹದ್ಯಸೋ ನಾಮ ಮಾರುಹೇಮ. ಅಂಹೋಂ ಚ ಮಾಂಗಿರ ಸಂಜಯಂಜ ಸ್ವಸ್ತ್ಯಾತ್ರಯಂ. ಮನಸಾ ಚತಾರ್ಕ್ಷಂ ಪ್ರೇತಪಾಣಿಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೆ. ಸ್ವಸ್ಸಂ ಬಾಧೆ ಶುಭಯನ್ನೋಸ್ತು. ಶುಭಗಂ ಶುಭಂ. ರಕ್ಷಾಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಇದೀಗ ವೀಕ್ಷಿಸಲಿಕ್ಕಿದ್ದೀರಿ. ವಧೂವರರ ಕರಕಮಲಗಳಿಗೆ ರಕ್ಷಾಸೂತ್ರಗಳನ್ನು ಕಟ್ಟುವಂತಹ ಸುಂದರವಾದಂತಹ ಸಂದರ್ಭ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನು ಶಂಖಚಕ್ರ ವಿಭೂಷಿತನಾಗಿ 2 ಹಸ್ತಗಳಿಂದ ವಿರಾಜಮಾನನಾಗಿದ್ದಾನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಟಿವರದ ಹಸ್ತಗಳಿಂದಲೂ ವಿಭೂಷಿತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಈ ರೀತಿ ಪರಮಾತ್ಮನು ಚತುರ್ಬಾಹು ಸಮನ್ವಿತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಚತುರ್ವೇದಗಳನ್ನು ಜಗತ್ತಿಗೆ ಕೊಟ್ಟವನು. ಪರಮಾತ್ಮನು ಚತುರ್ವಿಧವಾದಂತಹ ಸಂಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟವನು. ಚತುರ್ವಿಧವಾದಂತಹ ಪುರುಷಾರ್ಥಗಳನ್ನು ಬೋಧಿಸಿದವನು. ಚತುರ್ವಿಧವಾದಂತಹ ಉಪವೇದಗಳನ್ನು ಜಗತ್ತಿಗೆ ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟವನು. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನ 4 ಬಾಹುಗಳು ಅನೇಕ ವಿಧವಾದಂತಹ ಸಂಕೇತಗಳನ್ನು ನಮಗೆ ಒದಗಿಸಿಕೊಡುತ್ತಿವೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹಿಂದಿನ 2 ಬಾಹುಗಳು ರಕ್ಷಣೆಯನ್ನು, ಮುಂದಿನ 2 ಬಾಹುಗಳು ಜಗತ್ತಿನ ಪೋಷಣೆಯನ್ನು ತಿಳಿಯಪಡಿಸುತ್ತಿವೆ ಎಂದು ಕೂಡ ಹಿರಿಯರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ರಕ್ಷಣೆ ಹಾಗೂ ಪೋಷಣೆ ಇವೆರಡೂ ಕೂಡ ಜೀವಿಗಳಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ಭದ್ರತೆ ಎನ್ನುವುದು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಧಾನವಾದಂತಹ ವಿಷಯ. ಯಾವ ಭಯವೂ ಇಲ್ಲದೇ ಇರುವಂತಹ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಜೀವಿಗಳ ಜೀವನವು ನಿತ್ಯವೂ ವಿಕಾಸವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ಆ ವಿಕಾಸವನ್ನು ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ, ಪ್ರೇರಣೆ ಮೊದಲಾದವುಗಳು ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದವುಗಳು. ಆದ್ದರಿಂದ ಪರಮಾತ್ಮನು ಜಗತ್ತಿಗೆ ತಂದೆಯಾಗಿ ಸಮಸ್ತ ಪ್ರಜಾಪಾಲನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಅವರ ಜೀವನವು ಸುಖಮಯವಾಗುವಂತೆ,
ಅವರು ವೃದ್ಧಿಯನ್ನು ಹೊಂದುವಂತೆ ಅವರ ಪೋಷಣೆಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದ ಅನ್ನ ಆಹಾರಾದಿಗಳನ್ನು ಕೂಡ ಒದಗಿಸಿಕೊಡುತ್ತಾ ಪರಮಾತ್ಮ ಎಲ್ಲ ಜೀವಿಗಳನ್ನು ಕೂಡ ಸಾಕುತ್ತಾನೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ವೈಭವವನ್ನು ತಿಳಿಯಪಡಿಸುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಕರಕಮಲಗಳನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸುವುದರ ಜೊತೆಗೆ ಪರಮಾತ್ಮನು ಸಮಸ್ತ ಜಗತ್ತಿಗೆ ಆಧಾರಭೂತನಾಗಿರುವವನು. ಆಧಾರದ ಸಂಕೇತವಾಗಿರುವುದು ಪಾದಗಳು. ಇದು ನೆಲೆ, ಆಧಾರ. ಆದ್ದರಿಂದ ಪರಮಾತ್ಮನ ಪಾದಪಂಕಜಗಳನ್ನು ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ರಕ್ಷಾಸೂತ್ರದ ಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ವರನಾಗಿ ಇರುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಈ ರಕ್ಷಾಸೂತ್ರ ಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿರುವುದನ್ನು ತಾವು ಗಮನಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಈ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಈ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಇದೀಗ ನಡೆದು ಬರುತ್ತಿದೆ. ಈ ನಂತರದಲ್ಲಿ ವಧುಗಳಾಗಿರುವಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರಿಗೂ ಕೂಡ ರಕ್ಷಾಸೂತ್ರ ಬಂಧನವನ್ನು ನಡೆಸುವುದರ ಮೂಲಕ ಮುಂದಿನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರು ವಧುಗಳಾಗಿ ವಿರಾಜಮಾನರಾಗಿದ್ದಾರೆ. ಪರಮಾತ್ಮನ ಜೊತೆಗೆ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಬಿಟ್ಟು ಇರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲದೇ ಇರುವಂತಹ ತತ್ವಗಳನ್ನಾಗಿ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರನ್ನು ಗುರುತಿಸಿದ್ದಾರೆ. ದೀಪ ಹಾಗೂ ಬೆಳಕಿನಂತೆ ಅವರು ಅನ್ಯೋನ್ಯತೆಯಿಂದ ಇರುತ್ತಾರೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಚಂದ್ರ ಹಾಗೂ ಚಂದ್ರಿಕೆಯಂತೆ, ಸೂರ್ಯ ಹಾಗೂ ಪ್ರಭೆಯಂತೆ ಅನ್ಯೋನ್ಯವಾದಂತಹ ಬಂಧ ಪರಮಾತ್ಮನಿಗೂ ಹಾಗೂ ಈ ದೇವಿಯರಿಗೂ ಇದೆ. ಅಂತಹ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂತಹ ತತ್ವವನ್ನು ಲೋಕಕ್ಕೆ ಒದಗಿಸಿಕೊಡುತ್ತಿರುವ ತಾತ್ವಿಕವಾದಂತಹ ವಿಷಯವನ್ನು ನಮಗೆ ಬೋಧಿಸುತ್ತಿರುವಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರನ್ನು ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ಅವರ ಪಾದಾರ್ಚನೆಯನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೆರವೇರಿಸಿ ಅರ್ಘ್ಯಪಾದ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಕೊಡುವಂತಹ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆ, ಆವಾಹನಾದಿ ವಿಧಿವಿಧಾನಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯ ಭಾಗವಾಗಿ ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಡೆಯುವುದನ್ನು ತಾವು ಗಮನಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ವಧುಗಳಾಗಿರುವಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರು ತಾವು ಕೂಡ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ವಸ್ತ್ರಗಳೊಂದಿಗೆ ಅಲಂಕಾರಗಳೊಂದಿಗೆ ಶೋಭಿತೆಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯು ಸಮಸ್ತ ಐಶ್ವರ್ಯಕ್ಕೆ ಅಧಿಷ್ಠಾತೃ ದೇವತೆ, ವಿದ್ಯೆಗೆ ಅಧಿಷ್ಠಾತೃ ದೇವತೆ. ವೇದ ವಿದ್ಯೆಯು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಹಿರಿಯರು ಬೋಧಿಸುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಪ್ರತೀಕಭೂತಳಾಗಿ ವಿರಾಜಮಾನಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಭೂದೇವಿಯು ಸಮಸ್ತ ಜಗತ್ತಿಗೆ ಜೀವಿಗಳಿಗೆ ಆಧಾರಭೂತಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಈ ಎರಡೂ ತತ್ವಗಳನ್ನು ಆರಾಧಿಸುತ್ತಾ ಭಕ್ತಜನರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಎರಡೂ ವಿಧವಾದಂತಹ ಒಂದೆಡೆ ಆಧಾರವನ್ನು, ಇನ್ನೊಂದೆಡೆ ಐಶ್ವರ್ಯವನ್ನು, ಈ ಎರಡನ್ನೂ ಕೂಡ ಪಡೆಯಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ಈ ರಕ್ಷಾಸೂತ್ರ ಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಅರ್ಚಕರು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ತಾವಿದೀಗ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಅರ್ಚನೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಈ ವಿಗ್ರಹದಲ್ಲಿ ಭೂದೇವಿಯ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಆವಾಹಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಒಂದು ವೈಭವವನ್ನು ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ ಆ ಜಗನ್ಮಾತೆಯನ್ನು ವಂದಿಸುತ್ತಾ ಈ ರಕ್ಷಾಸೂತ್ರ ಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ಧನ್ಯರಾಗಬಹುದು. ಇದರ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಅರ್ಚಕರು ಸ್ವಯಂ ಭಗವತ್ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಆ ದೀಕ್ಷಾಗ್ರಹಣವನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಾವು ವೀಕ್ಷಿಸಬಹುದು. ಈ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಈ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ತಾವಿದೀಗ ಗಮನಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ರಕ್ಷಾಸೂತ್ರ ಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಇದರೊಂದಿಗೆ ಪೂರ್ಣಗೊಳ್ಳುತ್ತಿದೆ. ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ವಿಧಿಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭಿಸುವಂತಹ ಒಂದು ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ದೃಶ್ಯಾವಳಿಯನ್ನು ಕೂಡ ನಾವು ವೀಕ್ಷಿಸಬಹುದಾಗಿದೆ. ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಲಿ. ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೃತಾರ್ಥರಾಗೋಣ. ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಪಡೆದು ಧನ್ಯರಾಗೋಣ. ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾಚಲಾಧೀಶ್ವರನ ಪರಿಪೂರ್ಣ ಕೃಪೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ರಕ್ಷಿಸಲಿ. ಗೋತ್ಸಕರ್ಮಾಂಗಂ ಆಧಾರ ಹೋಮ ಕರ್ಮ ಋಷಿ ಓಂ ಯೇತನ್ವಿದ್ರಂ ಸ್ವಾಹಂ ಶುದ್ಧಂ ಶುದ್ಧೇನ ಸಾಮ್ನಾಹ
शुद्धैरुक्तैर्वाह रुद्धांशं शुद्धाशीर्वाहान् मुक्तु मयि देवाद्रिणमयन्तामय्याति देव्या होतारवणन्तु पूर्वेरिष्टास्यां धनुवाः सुवीराः महीजन्तव्यानहव्याकूतसत्यामन सौम्यस्तु ये नामानिगाहं गतमच्चनाहं विश्वे देवासो अधिवोचता मे उद्धन्यमानमस्यामेध्यां पाप्मानं यजमानस्सन्तु शिवानस्सन्तः प्रदश्चस्य सन्ना माता पृथ्वीत्वगताता पूतः सौम्याः कृणध्वं प्रश्नाहूतविंशते जातवेद भुवनश्रेते हिंसदपसर्जनिषदेः अग्निमश्वत्थादेव्यवागं समे गर्भार्जुनं व्योम्यभूः गतः पदिको गतयोनिरग्नि गते समिद्धगतमस्यान्नः गतः पुषस्वासता भन्ति गतं पिबन् क्षिरायुक्षदेवान् आयुद्धा अग्ने हविषोषाणो गतः पदिको गतयोनिरधि उपावरोह जातवेदः पुनस्त्वं देवेभ्यो अभ्यमो न प्रजानन् आयुः प्रयाग्रेमस्मान् ऐतेन्स्वा सरस्तेन्स्वा देवतपसुवा ब्रह्मज्ञानं ब्रह्मसाधुमस्रजा वेनावः सबुद्ध्यामासुष्टा सस्यन्मतशिवः ओं भू ब्रह्माण्डमावाहयामि ओं भो प्रजापतिमावाहयामि ओं स्वापितामावाहयामि ओं भूर्भुवः स्व हिरण्यमावाहयामि ब्रह्मस्येदमासनं सोमोधेनुं सोमर्वन्तमासं सोमो वीरं कर्मणि दातु साधन्यं त्यगं सभे मित्रश्रवणं तस्मै सोमावाहयामि अग्नाङ्गमावाहयामि इन्दुमावाहयामि चन्द्रमावाहयामि सोमस्यैदमासनं ब्रह्मन् प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावद्यतनागस्तुष्यजमानोऽस्तु सप्तर्षीणागस्तुतामित्रस्तत्रेमं यज्ञं यजमानशदेहि ओं प्रोक्ष सोमं प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावद्यतनागस्तुष्यजमानोऽस्तु सप्तर्षीणागस्तुतामित्रस्तत्रेमं यज्ञं यजमानशदेहि ओं प्रोक्ष पवित्रेः स्तव वैष्णव्येस्तव अग्नेः स्तव वायुभूतेस्तव विष्णुर्मनसा भूतेस्तव यज्ञस्य पावनेस्तः परशरस्य पवित्रेः स्तव वैष्णव्यो देवतपसोम्ना तच्छिद्रेण पवित्रेण वसो सूर्यसरस्वेरापो देवीरग्रे पुवोग्रे यज्ञं नेताग्रे यज्ञपतिं दत्त युष्माणिन्द्रोणित्तूर्य युजमिन्द्रनिध्वं तूर्य प्रोक्षदास्ता विष्णवे नमः विष्णोऽस्तु पोसि दक्षिणतः विष्णोऽस्तु पोसि पश्चिमस्थो दत्तां देवेभ्यः विष्णोऽस्तु पोसि श्रुतासि घृतासि ध्रुवासि तारणासि वानस्पत्यो देवेभ्यः सन्दस्व ब्रह्मण्णपः प्रणेष्यामि यजमानमातुमिच्छा प्रणयज्ञं देवतावध्यतन्नागस्तुष्टे यजमानोऽस्तु सप्तर्षीणागं सुतामित्रलगस्तत्रेमं यज्ञं यजमानच्छदेहि ओं प्रणय सोमपः प्रणेष्यामि यजमानमातुमिच्छा प्रणयज्ञं देवतावध्यतन्नागस्तुष्टे यजमानोऽस्तु सप्तर्षीणागं सुतामित्रलगस्तत्रेमं यज्ञं यजमानच्छदेहि ओं प्रणय दक्षिणप्रेतो ब्राह्मण तीर्थेन प्रजातिमावाहयं ब्रह्माणमावाहयं इन्द्रमावाहयं अग्निमावाहयं सोममावाहयं सोममावाहयामि अग्निशोममावाहयं प्रजातिमावाहयं ब्रह्माणमावाहयं इन्द्रमावाहयं सोनावाहयं मृतमावाहयं रुद्राणावाहयामि अभोपस्पृश्य ओं श्री महाविष्णुमावाहयामि बृहस्पतिमावाहयं मित्रमावाहयं वरुणमावाहयामि आदित्यमावाहयामि अश्विनामावाहयं पुषणमावाहयं कक्षमावाहयामि कक्षदेव सोमावाहयामि उपासनयज्ञमावाहयामि यज्ञदेश्वान् देवानावाहयामि सर्वदेवानावाहयामि आज्यभागे प्रजापतिष्ठन्नपामिन्द्राष्टन्नपाग्नेष्टन्नपां समाष्टन्नपाग्नेष्टन्नपां समाष्टन्नपामि अग्निशोमाहाभ्याण्डष्टन्नपां प्रजापतिष्ठन्नपां ब्रह्मणेष्टन्नपामिन्द्राष्टन्नपामि वसुभ्यष्टन्नपां मरुद्भ्यष्टन्नपां रुद्रेभ्यष्टन्नपामि अभोपस्पृश्य ओं श्री महाविष्णुवेष्टन्नपां मित्राष्टन्नपां वरुणाष्टन्नपामि आदित्यभ्यष्टन्नपां सुभ्याण्डष्टन्नपां भूष्णेष्टन्नपामि कक्षाष्टन्नपामि कक्ष सोमाष्टन्नपामि औपासनयज्ञाष्टन्नपामि यज्ञदश्वेभ्यो देवेभ्यष्टन्नपामि आज्यन्त्रप्रतिश्रयामि चरन्त्रप्रतिश्रयामि अग्नेज्योतिषि अग्नेज्योतिषं स्वाहा अमृतस्वारणमसि अन्ततं रक्ष अन्तर्धारादयः प्रतिष्ठरक्ष प्रतिष्ठारादयः चिक्वस्थापना त्वच्छिद्रेण पवित्रेण वसोत्सुरसरस्वती स्वाहा वाक्पतिस्थापना त्वच्छिद्रेण पवित्रेण वसोत्सुरसरस्वती स्वाहा देवस्तापना त्वच्छिद्रेण पवित्रेण वसोत्सुरसरस्वती स्वाहा वराग्राभ्यां स्पर्शयित्वा अध्यर्च अक्षताम् आज्यां चरुभिः इंद्राय वरुणाय नमः वायवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः ब्रह्मणे नमः सोमाय नमः अग्नेय नमः जातवेदसे नमः सहोदसे नमः अवरप्रदसे नमः पंक्तिरासे नमः सर्पणे नमः वैश्वानराय नमः अग्निपुरुषाय नमः अयतेर्मनिस्वा सरतेर्मनिस्वा देवसवितप्पसुवा षष्टिशतसहस्राणि दमक्षमद्भरमाणया अंत्यत्मात्माजातस्तेनेतस्वतेजेस्वतेजास्मान् प्रजया पुष्पे ब्रह्मर्थे नान्नाद्येन समेदया अस्मिन् अवभासनान्युण्डे ब्रह्मन् संसमादास्ते आधस्वा समेदे स्वाहा वायुव्यादाग्नेयान्तं प्रजापते स्वाहा नित्यादिशानान्तं इन्द्राय स्वाहा
अग्निये स्वाहा सोमाय स्वाहा अग्निशमाभ्याग स्वाहा प्रजापते स्वाहा ब्रह्मणे स्वाहा इंद्राय स्वाहा वसुभ्य स्वाहा मरुद्भ्य स्वाहा रुद्रेभ्य स्वाहा अपापस्पृश्य ओम श्री महाविष्णवे स्वाहा बृहस्पते स्वाहा मित्राय स्वाहा वरुणाय स्वाहा आदित्येभ्य स्वाहा अशिभ्याग स्वाहा पूष्णे स्वाहा कक्षाय स्वाहा कक्षे सोमाय स्वाहा अवासनयज्ञाय स्वाहा यज्ञदिष्वेभ्यो देवेभ्य स्वाहा सर्वदेवेभ्य स्वाहा द्रव्याभिगाज्य चरम सावित्राग्रे त्वां व्यातिज्योति ओं भूस्वाहा ओं भूस्वाहा ओं स्वस्वाहा ओं भूर्भुवः स्वाहा इतेन मुखस्थान उतेन मुखस्थाः सस्तेन मुखस्थाः देवविदप्रासावीः ओं भूः अतिविरोक्तिष्ठायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गम् आघारहोमान्ते स्वरमन्त्रवीर्यातरणात् प्रायस्तात् तमतो देवादिवैष्णवं होष्ये ऐतेन मुनिस्वा नुतेन मुनिस्वा सरस्तेन मुनिस्वा देवविदप्सुवा ओं मतो देवावन्तरतो विष्णुचक्रमे पृथिव्या सुतां विस्वाहा इदं विष्णुचक्रमे त्रेधानि देवदं तमो नमस्वां श्रे स्वाहा ऋणिपदाचक्रमे विष्णुगोपादाभ्यः ततो धर्मान् धारयन् स्वाहा विष्णोः कर्मान् विस्तयतो अवृतानुस्सै इन्द्रस्य सखा स्वाहा तद्विष्णोः परमं पदं सदा वसन् सूर्यः दिवीवचक्षरादग् स्वाहा तद्विप्रास पुण्यवोजार्ध्रुवागं दत्सविन्दते विष्णोर्यत्परमं पदग् स्वाहा ओं भूस्वाहा ओं भूस्वाहा ओं सुस्वाहा ओं भूर्भुवः स्वाहा ऐतेन मुखस्थाः नुतेन मुखस्थाः सरस्तेन मुखस्थाः देवविदः प्रासावीः దేవుడు దేవియునదే తెరదీయరే పువ్వుల దండలు తీసి పువ్వులీయరే దేవుడు దేవియునదే తెరదీయరే పువ్వుల దండలు తీసి పువ్వులీయరే పువ్వుల దండలు తీసి పువ్వులీయరే నగవులు నగుకొంటా నంటున లేచి కూచుండి కోగి కురులు దిద్దేరు ఒకరొకరు నగవులు నగుకుంటా నంటున లేచి కూచుండి పోగి కురులు దిద్దేరు ఒకరొకరు గగనత్తాలు చూపరి తతితో బాగాలీయరే గగనత్తాలు చూపరి తతితో బాగాలీయరే మొగరుదేర కస్తూరి ఉండలీయరే దేవుడు దేవియునదే తెరదీయరే పూల దండలు తీసి स्मृतिपूर्णं शास्त्रकल्लोलसङ्कुलं विष्णुभक्तिदकं शुद्धं वन्दे श्रीमुखनोन्नवम् अथ भगवतो महापुरुषस्य श्रीमदादिनारायणस्य अचिन्त्यापरिशक्त्याभ्यमाणस्य महाजलौहस्य मध्ये परिभ्रमाणानाम् अनेककोटिब्रह्माण्डानां एकदपि पृथिव्यत्तेजवायुवाकाशाहङ्कारमधुव्यक्ताख्य सप्ताभरणीरावृते अस्मिन् महति ब्रह्माण्डे आधारशक्तिश्रीवराह कुर्मानन्दाष्टदिग्गजोपरि प्रतिष्ठितानाम् अतल वितल सुतल नितल प्रद महातल सातल तल अतल सप्तपातालाख्य सप्तलोकानाम् ऊर्ध्वभागे भूलोक भौर्लोक सुवर्लोक महर्लोक जनालोक तपोलोक सत्यलोकाख्य षल्लोकानाम् अधोभागे महानारायमाणस्य पणिराजस्य शेषस्य सहस्रफणामणिमण्डलमण्डिते ऐरावत पुण्डरीकवामन कुमुदाञ्जन पुष्पदन्त सार्वभौम सुप्रतीकाख्य अष्टदिग्दण्डि सुण्डादण्डोत्तम्बिते अमरावती तेजावती संयमनी रक्षावती सिन्धुमती गन्धवत्यलगावती यशोवती इत्यष्टदेव विराजिते इंद्राग्नि यमुनेर्दे वर्णवायु कुबेरीशानाख्य
ಅಷ್ಟಲೋಕಪಾಲಕ ಪರಿಪಾಲಿತೆ ಲೋಕಾಲೋಕ ಜಲವಲಯಿತೆ ಲವಣೇಕ್ಷುಸುರಾ ಸರ್ಪದ ಕ್ಷೀರಶುದ್ಧಾರಗಾಕ್ಷ ಸಪ್ತಾನ್ನೋಪರವೃತೆ ಜಂಬೂ ಪ್ಲಕ್ಷಕ್ರೌಂಚ ಸಗದಾನ್ಮಳೆ ಪುಷ್ಕರಾಗಾಕ್ಷ ಸಪ್ತದ್ವೀಪದ್ವೀಪತೆ ಮಾಹೇಂದ್ರಮಲಯ ಸಹ್ಯದೃಕ್ತಮದೃಕ್ತಮದ್ವಿಂದ್ಯವರ್ಯಾತ್ರಾಖ್ಯ ಸಪ್ತಗುರಪರ್ವತ ವಿರಾಜಿತೆ ಭಾರತ ಕಿಂಬುರಹಾರಿ ರಾವತಭದ್ರಾಶ್ರಗೇತುಕಮಾಲಕರವಣಕ ಗುರುವರ್ಷಾಖ್ಯ ನವವರ್ಷಾಣಾಂ ಮಧ್ಯೆ ಭರತವರ್ಷೆ ಮಹಾಸರೋವರಾಕಾರ ಪಂಚಾಶತ್ಕೋಟಿ ಯೋಜನ ವಿಸ್ತೀರ್ಣ ಭೂಮಂಡಲೆ ಲಕ್ಷಯೋಜನ ವಿಸ್ತೀರ್ಣ ಜಂಬೂದ್ವೀಪೆ ದಂಡಕಾರಣ್ಯೆ ಪ್ರಜಾಪತಿ ಕ್ಷೇತ್ರೆ ಕರ್ಮಭೂಮೌ ಅವಂತಿ ಕುರುಕ್ಷೇತ್ರಾದಿ ಸಮಭೂಮಧ್ಯರೇಖಾಯಾಃ पूर्वदिग्भागे श्री आदिवराह क्षेत्रे मम अनेक जन्मसु ह्य जन्मनि जाये दक्षिणपर्यन्तं बाल्य यौवन कौमार वार्धिकेषु रहति प्रकाशे च आवृत्त अनावृत्त महापातकादि समस्त दुरितक्षयार्थं दशपूर्वेषां दशावरेषां मत्वंस्यानां मातृवंस्यानां सर्वेषां पितॄणां कुम्भीवाकलोहितदामादि सङ्घातपकालसूत्रादि विदेभ्यो महाघ्वरेभ्यो नरकेभ्यः उत्तेज्यातरेश्वरमण्डपर्यन्तं गतराशेर्वर्षसहस्रावसाने एकैकतिलापवर्षक्रमेण सर्वराष्ट्रसंहितकाले श्रीहरिलोके निवाससिद्ध्यर्थं त्रिगुणीकृताग्निष्टामतरात्ताप्तोर्यामशान्तमणवाजपेयपौण्डरीकाश्वमेधादि शतकृतपुण्यफलावाप्त्यर्थम् आमोद प्रमोद सम्मोद वैकुण्ठाख्यलोकेषु सालोक्य सारूप्य सामीप्य सायुज्य चतुर्विधमोक्षफलसिद्ध्यर्थं परव्यूः अन्तर्याम्यर्चावतारस्वरूपरोणैः भृग्वादिभिर्मन्वादिभिर्दिव्यविष्टादित्वग्रह कन्यादानकल्पोक्त कन्यादान महादानं करिष्ये अस्य श्रीमदादि नारायणस्य अनेककोटि ब्रह्माण्ड नायकस्य अनन्तकल्याण गुणगणगाम्भीर्यस्य दिव्यमङ्गलविग्रहस्य शङ्खचक्रगदा पद्माङ्कित कोटिसूर्यप्रकाशकस्य श्रीमतो वैकुण्ठनायकस्य श्रीमद्वैखानस आगमोक्तप्रकारेण आङ्गीर्व बृहस्पत्य भारद्वाज त्रयार्षेय प्ररान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य परव्यूहान्तर्यामि अर्चावताररूपस्य श्रीमहाविष्णोः परब्रह्मणोर्नप्त्रे आङ्गीर्व बृहस्पत्य भारद्वाज त्रयार्षेय प्ररान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य जगत्कारणभूतस्य मूलप्रकृति स्वकीयमानस्य त्रिगुणात्मकस्य गुणत्रयकर्मणो ख्यातिवशादि उत्पत्तिस्थितिलये कारणभूतस्य श्रीमहाविष्णोः परवासुदेवशर्मणः पौत्राय आङ्गीरस बृहस्पत्य भारद्वाज त्रयार्षेय प्ररान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य समस्त देवतागण निकुट मकुट मणिगण विजृम्भित पादारविन्दस्य श्रीमहाविष्णोः आदिनारायणशर्मणः पुत्राय आङ्गीरस बृहस्पत्य भारद्वाज त्रयार्षेय प्ररान्वित भारद्वाज गोत्रोद्भवाय भक्तलोक परिपालनाय किरीटहार केयूर दिव्याभरणभूषिताय कौस्तुभालङ्कृताय दिव्यपीताम्बरधराय निजावताराय स्वर्णगरुडवाहनारूढाय अचिन्त्य दिव्याद्भुत नित्ययौवन स्वाभावलावण्य तेजो रत्नाकराय अखिल शाखाध्यायिनो श्रवण नक्षत्रे मकर रासो जाताय श्री श्रीनिवास स्वामी परब्रह्मणे वराय ऋग्यजुस्साम धर्वण सकल वेदाध्यायिनीं भार्गवच्चवनाप्नुवानार्वैदलपञ्चार्षे प्रराणित भार्गवसगोत्रोद्भवीं सर्वालङ्कारवतीं सुराङ्गना संसेवित पादारविन्दां श्रीमहाविष्णोः वक्षस्थलनिवासिनीम् अनन्तगुणात्म्यां भृगोसङ्कल्पतनयां भार्गवीम् उत्तरफल्गुनी नक्षत्रे कन्यारासु जातायां श्री श्रीदेवी नाम्नीम् इमां कन्यां ऋणीत्वमे दास्यामि ऋग्यजुस्सामधर्वण सकलवेदाध्यायिनीं काश्यपावत्सारणे ध्रुवत्रयार्षे प्रराणित काश्यपसगोत्रोद्भवीं सर्वालङ्कारवतीं सुराङ्गना संसेवित पादारविन्दां श्रीमहाविष्णोः अत्यन्तमनोहरीं कश्यपप्रजापतेः सङ्कल्पतनयां काश्यपीं रेवती नक्षत्रे मीनरासो जातायां श्रीभूदेवी नाम्नीम् इमां कन्यां ऋणीत्वमे दास्यामि कन्यां कनकसम्पन्नां कनकाभरणेरतां दास्यां विष्णुवे तुभ्यं ब्रह्मलोकं जिगीर्ष्य सालङ्कृतां मां साध्वीं सुशीलाय सुमेधसे
प्रेतोऽहं प्रेक्षामि सर्वकाम्यार्थसिद्धये विश्वम्भरा विश्वरूपा साद्गुण्य सर्वदेवता इमां कन्यां प्रदास्यामि श्रीनाथकमलापतिः कन्यादानसमुहूर्तोऽस्ति भवन्तो वहन्तो न गृह्णन्तु सुमुहूर्तोऽस्तु ಶ್ರೀವೆಂಕಟಾದ್ರಿನಿಲಯಃ ಕಮಲಾ ಕಾಮುಕಃ ಪುಮಾನ್ ಅಭಂಗುರ ವಿಭೂತಿರ್ನ ಸ್ತರಂಗಯತು ಮಂಗಳಂ. ಪರಮಾತ್ಮನು ಮಂಗಳಮೂರ್ತಿಯಾಗಿ ಭಕ್ತಜನರೆಲ್ಲರನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸುತ್ತಾ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಲಿಯುಗದ ಭಕ್ತಜನರನ್ನು ಉದ್ಧರಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಅವರನ್ನು ಸಂಕಟದಿಂದ ಮೋಚಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಪರಮಾತ್ಮ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಶ್ರೀಗಿರಿ, ಶೇಷಗಿರಿ ಮೊದಲಾದಂತಹ ಹೆಸರಿನಿಂದ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿರುವ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಶ್ರೀಪತಿ, ಇದನ್ನೇ ತಿರುಪತಿ ಎಂದು ಸ್ಥಾನಿಕವಾಗಿ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಪರಮಾತ್ಮನು ನಾರಾಯಣ, ವಿಷ್ಣು ಮೊದಲಾದ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಹೊಂದಿದ್ದರೂ ಜನರಿಗೆ ಮಾತ್ರ ಅವನು ಶ್ರೀಪತಿಯಾಗಿರುವುದೇ ಅತ್ಯಂತ ಇಷ್ಟವಾದದ್ದು. ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಲಿಯುಗದ ಭಕ್ತಜನರಿಗೆ ಪರಮಾತ್ಮನು ಶ್ರೇಯಃಕಾಂತನಾಗಿದ್ದರೇನೆ ತಮಗೆ ಹೆಚ್ಚು ಲಾಭ ಎನ್ನುವುದು ಜನರ ಚಿಂತನೆ. ಕಲಿಯುಗದ ಜನರ ಸ್ವಭಾವ ಆ ರೀತಿಯಾದದ್ದು. ಇದು ಯುಗಧರ್ಮ. ಜ್ಞಾನಕ್ಕಿಂತಲೂ ಧನಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನದಾದಂತಹ ಪ್ರಾಶಸ್ತ್ಯವನ್ನು ಕೊಡುವಂತಹ ಸ್ವಭಾವ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ ಎಂದು ಪುರಾಣಗಳು ಹಿಂದಿನ ಯುಗಗಳಲ್ಲಿಯೇ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಪರಮಾತ್ಮನು ನಮಗೆ ಐಶ್ವರ್ಯವನ್ನು ಒದಗಿಸುತ್ತಾನೆ, ನಮಗೆ ಅನುಕೂಲವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ ಎನ್ನುವಂತಹ ಭಾವ ಇದ್ದಾಗ ಭಕ್ತರು ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಂತಹ ದೇವತೆಯನ್ನು ಆಶ್ರಯಿಸುವುದನ್ನು ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ. ಅಂದರೆ ಈ ಕಲಿಯುಗವೆನ್ನುವುದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಲಿಯುಗದ ಜನರು ಹಣಕ್ಕೆ, ಐಶ್ವರ್ಯಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನದಾದಂತಹ ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಡುತ್ತಾರೆ. ಹಾಗಿದ್ದರೆ ಜನರಿಗೆ ಭಕ್ತಿ ಇಲ್ಲವೇ ಎಂದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಭಗವಂತನ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿಗಳಿವೆ. ಆದರೆ ಪರಮಾತ್ಮನು ನಮಗೆ ಇಂತಹ ಐಶ್ವರ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ ಒಳ್ಳೆಯದು ಎನ್ನುವುದು ಅವರ ಭಾವನೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಕೂಡ ಯುಗಧರ್ಮವನ್ನು ಗಮನಿಸಿ, ಯುಗಧರ್ಮವನ್ನು ಗೌರವಿಸಿ, ಶ್ರೇಯಃಕಾಂತನಾಗಿಯೇ ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನು ತನ್ನ ಹೃದಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇರಿಸಿಕೊಂಡೇ ಆವಿರ್ಭವಿಸಿದ್ದಾನೆ. ಜೊತೆಗೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನು ತನ್ನಲ್ಲಿ ಇರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದನ್ನು ನಾವು ಗಮನಿಸಬಹುದು. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನು ಈ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದ ಲೀಲೆಯನ್ನು ಭಕ್ತರ ಮುಂದೆ ಇರಿಸಿದ್ದಾನೆ. ಜನರ ಅಭೀಷ್ಟದ ಮೇರೆಗೆ, ಜನರ ಚಿಂತನೆಯ ಮೇರೆಗೆ, ಭಕ್ತಪರಾಧೀನನಾದ್ದರಿಂದಾಗಿ ಭಕ್ತರು ಯಾವ ರೀತಿ ತಾನಿರಬೇಕೆಂದು ಬಯಸುತ್ತಾರೆಯೋ ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಾನಿರುತ್ತಾ ಭಕ್ತರಿಗೆ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಸಮಸ್ತ ಲೋಕದ ಆಗುಹೋಗುಗಳನ್ನು ನೋಡುವ, ಧರ್ಮ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯನ್ನು ಮಾಡುವ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದಂತಹ ಕಾರ್ಯವನ್ನು ಕೂಡ ಪರಮಾತ್ಮ ಅವಲೀಲೆಯಿಂದ ನಿರ್ವಹಿಸಬಲ್ಲ. ಅಂತಹ ಸರ್ವಸಮರ್ಥನಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಆರಾಧಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಕಲ್ಯಾಣಮಯನಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ಸಕಲ ಶುಭದಾಯಕನಾಗಿ ವಿರಾಜಮಾನನಾಗಿದ್ದಾನೆ. ಪರಮಾತ್ಮನ ಪಾದಪಂಕಜಗಳು ಸದಾ ಸರ್ವದಾ ಭಕ್ತರಿಂದ ಆಶ್ರಯಿಸಲ್ಪಡುತ್ತಿರುತ್ತವೆ. ಮಕರಂದ ಭರಿತವಾದಂತಹ ಪುಷ್ಪಕ್ಕೆ ಹೇಗೆ ದುಂಬಿಗಳು ಸದಾ ಸರ್ವದಾ ಬಂದು ಎರಗುತ್ತಿರುತ್ತವೆಯೋ ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ
ಬ್ರಹ್ಮನಿಂದ ಹಿಡಿದು ಕಟ್ಟಕಡೆಯ ಜೀವಿಯವರೆಗೆ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಪದಾರವಿಂದಗಳನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿ ಆರಾಧಿಸುತ್ತಿರುತ್ತವೆ. ತ್ವಮೇವ ಶರಣಂ ಮಮ ಎಂದು ಯಾರು ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಭಾವದಿಂದ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಆಶ್ರಯಿಸುತ್ತಾರೆಯೋ ಅಂಥವರ ಶಿರಸ್ಸಿನ ಮೇಲೆ ಪರಮಾತ್ಮನ ಅಭಯಹಸ್ತ ಇರುತ್ತದೆ. ಲಂಕೆಯನ್ನು ಪರಿತ್ಯಜಿಸಿ, ಪರಿವಾರವನ್ನು ಪರಿತ್ಯಜಿಸಿ, ಸೋದರನನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ, ರಾಮನನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಆಧರಿಸಿ ಬಂದಂತಹ ವಿಭೀಷಣನಿಗೆ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನು ಆದರದಿಂದ ಬರಮಾಡಿಕೊಂಡು ಅವನಿಗೆ ಲಂಕಾನಗರದ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕವನ್ನು ಕೂಡ ರಾವಣ ಬದುಕಿರುವಾಗಲೇ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ನಾವು ನೋಡಬಹುದು. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಯಾರು ತನ್ನನ್ನು ಆಶ್ರಯಿಸುತ್ತಾರೆಯೋ ಅಂಥವರಿಗೆ ಪರಮಾತ್ಮನು ಭಯವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿ ಅಭಯವನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಡುತ್ತಾನೆ. ಅಂತಹ ಮಂಗಳಮಯನಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನ ಭವ್ಯಾದ್ಭುತವಾದಂತಹ ವೈಭವವನ್ನು ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಜಗನ್ನಾಯಕನಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶುಭವನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸಲಿ. ಇದೀಗ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆಯ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯ ಭಾಗವಾಗಿ ಆವಾಹಿತ ಮಂಗಲ ದೇವತೆಗೆ ಅರ್ಘ್ಯಪಾದ್ಯ ಆಚಮನೀಯಾದಿ ಸೇವಾವಿಧಿಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಪರಮಾತ್ಮನ ಕರಕಮಲಗಳಿಂದ ಈ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಪೂಜಾವಿಧಿ ನಡೆದು ಬರುತ್ತಿರುವುದನ್ನು ತಾವು ಗಮನಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಈ ಶುಭಕರವಾದಂತಹ ವೈಭವವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಾ ನಾವೆಲ್ಲರೂ ಧನ್ಯರಾಗೋಣ. ಶ್ರೇಯಃಕಾಂತನ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಪಡೆದು ಕೃತಾರ್ಥರಾಗೋಣ. ಮಂಗಳಮಯನಾದಂತಹ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನು ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಎಲ್ಲ ವಿಧವಾಗಿಯೂ ಕೂಡ ರಕ್ಷಿಸಲಿ. ಜಗದೊಡೆಯನನ್ನು ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಪ್ರಜಾಪತಿಸ್ಥಮುಖಂ ರಾಜಾನಮಸೃಜತ ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃಜ್ಯಂತ ತಾನ್ ಹಸ್ತೆ ಕುರುತ ಅಥ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರೀ ಸುಮಂಗಲೀರ್ಯಂ ಮಧುರಿಮಾಗುಂ ಸಮೇಧಪಶ್ಯತ ಸೌಭಾಗ್ಯಮತ್ವೈ ದತ್ತಾಯಾದಾಸ್ತಂ ವ್ಯವರೇದನ ಇಮಾನ್ ತ್ವಮಿಂದ್ರಮೇಢಸ್ಸು ಪುತ್ರಾಗುಂ ಶುಭಾಂಕುರು ದಶಾಸ್ಯಾಂ ಪುತ್ರಾನಾದೇ ಪತಿಮೇಕಾದಶಂ ಕೃತಿ ಶ್ರಿಯೇ ಜಾತಶ್ರಿಯ ಆನರ್ಯಾಯ ಶ್ರಿಯಂಬಯೋ ಧೃತೃಭ್ಯೋ ದಾತಿ ಶ್ರಿಯಂಬಸಾನಾಮೃತತ್ತಮಾಯನ್ ಭವಂತಿ ಸತ್ಯಾಸುಮಿಧಾಂ ತದ್ರೌಃ ಮಾಂಗಲ್ಯಂ ತಂತುನಾನೇನ ಲೋಕರಕ್ಷಣ ಹಿತವೇ ಕಂಠೆ ಭದ್ರಾಮಿ ಶುಭಗೆ ರಕ್ಷತ್ವಂ ಭುವನತ್ರಯಂ ಭೂದೇವ್ಯೇ ಶ್ರೀದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣ ಸಮೂರ್ತೋಸ್ತಿ ಭವಂತೋ ಮಹಾಂತೋ ನ ಗೃಹ್ಣಂತು ಸುಮುಹೂರ್ತೋಸ್ತು. ಪ್ರಜಾಪತಿಸ್ಥಮುಖಂ ರಾಜಾನಮಸೃಜತ ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃಜ್ಯಂತ ತಾನ್ ಹಸ್ತೆ ಕುರುತ ಅಥ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರೀ ಸುಮಂಗಲೀರ್ಯಂ ಮಧುರಿಮಾಗುಂ ಸಮೇಧಪಶ್ಯತ ಸೌಭಾಗ್ಯಮತ್ವೈ ದತ್ತಾಯಾದಾಸ್ತಂ ವಿಪರೇತನ ಮೇದಿನಿ ದೇವಿ ವಸುಂಧರಾ ಸ್ಯಾತುದಾ ದೇವಿ ವಾಸುಕಿ ಬ್ರಹ್ಮವರ್ಚಸಃ ಪಿತॄಣಾಂ ಶ್ರೋತ್ರಂ ಚಕ್ಷುರ್ಮುನಃ ಭೂದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣ ಸಮೂರ್ತೋಸ್ತಿ ಭವಂತೋ ಮಹಾಂತೋ ನ ಗೃಹ್ಣಂತು ಸುಮುಹೂರ್ತೋಸ್ತು ಸುಪ್ರತಿಷ್ಠಿತಮಸ್ತು. సంతోషించితివి నిన్ను చల్లగా పెండాడితివి సంతోషించితివి నిన్ను చల్లగా పెండాడితివి ఇంతటి వాడవైతివి ఏమనేమో నిన్నును ఇంతటి వాడవైతివి ఏమనేమో నిన్నును సంతోషించితివి నిన్ను చల్లగా పెండాడితివి సంతోషించితివి నిన్ను చల్లగా పెండాడి
నిన్ను చల్లగా పెన్నాడితివి ఇంతటి వాడవైతివి ఏమనేమో నిన్ను సంతోషించితివి నిన్ను చల్లగా పెన్నాడితివి ప్రధాన హోం హోషే ఐదేనమనిస్వానుదేనమనిస్వాదృస్తేనమనిస్వాదివిదప్రసభ అగ్నిరేతపదమో దేవతానాగం సోహస్య ప్రజామంచతమతి భాషాత్ తదేం రాజావృణమణిధాదేగుస్త్రీపుత్రహనరోధా స్వహ ఇమామగ్నిస్త్రతాంగార్హపత్యః ప్రజామంచతమతి భాషాత్ తదేం రాజావృణమణిధాదేగుస్త్రీపుత్రహనరోధా స్వహ ఇమం మే వర్ణస్య దేహోద్వాచముడియా సాంవత్సరాచకే స్వహ తత్వాయాం బ్రహ్మణా వందమానస్తాశాः స్తేజమానో విర్భిः अहेडमानवर्णेह बोधर्षिं समानाय प्रमोषि स्वः तन्नोऽग्नेवर्णस्य विद्वान् देवस्य डवयाश्रेष्ठाः यजुष्ठो वर्णितमस्सो हिषाणो विश्वाद्वेषागं सुप्रमुत्य स्वः तत्तन्नोऽग्नेयमो भवति नेतुस्याव्यष्टौ अवयक्षुणो वर्णं प्राणो विहिमृढीकं सुहोनेधे स्वः त्वमग्ने अयास्त्यासन्मनसा यतः हयासन् हव्यमूषेयानो धेहि वेजग स्वः ओं भू स्वाहा ओं भो स्वाहा ओं स्व स्वाहा ओं भूर्भो स्व स्वाहा ऐतेन मुखस्थाः नुतेन मुखस्थाः सरस्तेन मुखस्थाः द्विविधप्रासाभिः ओं भूद्विवरोत्तिष्ठायां स्यां श्रीनिवासस्वानु वैवाहिकोत्सकर्माङ्गं लाजहोमं होष्ये ऐतेन मुनिस्वा नुतेन मुनिस्वा सरस्तेन मुनिस्वा देवसवितप्रसवा इमां लाजान्ति आज्यमभिगार्य मम तुभ्यंत संवरणां सदग्निरणमन्यतां यन्नार्यबभ्रूते अग्नौ राजानपन्ति दीर्घायुरस्तरे बदरे दन्तां ज्ञातयो मम स्वाहा उदायुषा स्वायुषो दोहदीनागुम्भेनोत्तर्जन्यस्य पुष्पेणोदस्थामदागुम् अनु विश्वावदत्तयाव्यं धारावदन्या इव अतिगाहे महेद्विषः इमां राजानापामि समृद्धिकरणान् मम तुभ्यंत संवरणां सदग्निरणमन्यतां यन्नार्यबभ्रूते अग्नौ राजानपन्ति दीर्घायुरस्तरे बदरे दन्तां ज्ञातयो मम स्वाहा उदायुषा स्वायुषो दोषदेनागुम्भसेनोत्तर्जन्यस्य शुष्मेणोदस्थामदागम् अनु विश्वावदत्तयाव्यं धारावदन्या इव अतिगाहे महेद्विषः इमां राजानापामि समृद्धिकरणान् मम तुभ्यंत संवरणां तदग्निरणमन्यतां यन्नारिवब्रूते अग्नौ राजानपन्ति दीर्घायुरस्तरे बदिरे दन्तां ज्ञातय मम स्वाहा उदायुषा स्वायुषो दोहदेनागुम्भसेनोत्तर्जन्यस्य पुष्पेणोदस्थामृदागम् अनु विश्वावदत्तयाव्यं धारावदन्या इव अतिगाहे महेद्विषः ओं भो स्वाहा ओं स्व स्वाहा ओं भूर्भो स्व स्वाहा ऐतेन मुखस्थाः नुतेन मुखस्थाः सरस्तेन मुखस्थाः देवसवितः प्रासाभिः ओं भूहत्यव्रत्यष्टायां स्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं लाजहोमान्ते सर्वमन्तरविर्यातृणात् प्रायश्चात् त्वमतो देवैर्वैष्णवं होष्ये तेन मन्यस्वा अनुतेन मन्यस्वा सरस्तेन मन्यस्वा देवतपस्वा ओं मतो देवाहुन्तरदौष्णचक्रमे दिव्या सप्तां विस्वाहा इदं विष्णुचक्रमे त्रयदानदेवं समो नमस्वां सुरे स्वाहा त्रीणिपदाचक्रमे विष्णुगपादाभ्यः ततो धर्मान् धारेण स्वाहा विष्णोः कर्मान् विसेतो अवृतान् विश्वसे इन्द्रस्य सखा स्वाहा तद्विष्णोः परमं पदं सदा प्रसन्स्वर्यः दिवि वचक्षरादग् स्वाहा तद्यप्रासो पुण्यवोजार्ध्रभागं तत्सविन्दते विष्णोर्यत्परमं पदग् स्वाहा ओं भो स्वाहा ओं भो स्वाहा ओं स्व स्वाहा ओं भूर्भो स्व स्वाहा ऐतेन मुखस्थाः नुतेन मुखस्थाः सरस्तेन मुखस्थाः देवदप्रासाभिः ओं भूतिविरोक्तनिष्ठायां स्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं कर्मसाफलयुक्तं पृष्ठातन्त्रं करिष्ये ऐतेन मन्यस्वा नुतेन मन्यस्वा सरस्तेन मन्यस्वा देवतपस्वा यदशकर्मणोत्तिरीतं विद्यानुं विहागरम् अग्निस्सष्टसङ्कृतो स्वाहा अग्नेः षष्ठयुते सुतावतावतेनां कामानागसमुद्रित्रे स्वाहा अग्नेय स्वाहा अग्नेन्नादाय स्वाहा अग्नेन्नमते स्वाहा प्रजापते स्वाहा इन्द्राय स्वाहा विषयेभ्यो देवेभ्यो स्वाहा सर्वाभ्यो देवताभ्यो स्वाहा सर्वत्रैवादिष्टं सर्वत्रैवानादिष्टं
देवतंस्मै स्वाहा अग्नेः सृष्टुदे स्वाहा वास्तुपदे नमो वास्तुपदे स्वाहा यन्मात्रं बिन्दाभूदग्निस्तन्नः जातवेदावचस्मै स्वाहा पुनरग्निश्चक्षुरात्रेन्द्र बृहस्पतिः पुनर्म्याश्वाजुभं जक्षातमुक्षो स्वाहा इष्टेभ्य स्वाहा वसिष्ठेभ्य स्वाहा भेषणदृष्टे स्वाहा निष्कृत्यै स्वाहा देवराध्यै स्वाहा देवीभ्य स्वाहा तनूभ्य स्वाहा रुद्ध्यै स्वाहा समृद्ध्यै स्वाहा सर्वसमृद्ध्यै स्वाहा आश्रायतमत्याश्रायतं षट्कदमतिनोक्तं च अग्ने अतिरिक्तं कर्मण क्षीणं विघ्नः पर्वाणि प्रतिनेतकल्पयन् स्वाहा सा देवान् स्वाहा यथोश्यसि धीमहि स्वाहा समिधसि तेजोमयि स्वाहा यमस्ति मृत्योर्मे बाय स्वाहा सुरधि में लक्ष्मी में बाय स्वाहा सोमस्ति में चित्तम में बाय स्वाहा वायोधि में प्राणान में बाय स्वाहा ब्रह्मणोधि में बुद्धि में बाय स्वाहा सप्तते अग्नि सप्त सप्तहिपा सप्तश सप्ताम प्रियाणि सप्तहोत्राः सप्तात्वा इंद्रि सप्तयो निरावरण स्वादेन स्वाहा अग्निर्भुक्तं वेदिर्भुक्तं देवर्भुक्तं पृथिवीभुक्तं वौषधि वनस्पति गंधर्वा श्रेष्ठ भुक्तम अग्निर्जीर्णं वेदिर्जीर्णं देवजीर्णं पृथिवीजीर्णं वौषधि वनस्पति गंधर्वा श्रेष्ठ जीर्ण स्वाहा समन्तां भविष्यावतेन समादित्यैर्समृद्भिः समिन्द्रेण विश्वेभिर्देवेभिरन्तां दिव्यं नभो गच्छति यत् स्वाहा सप्तते अग्ने समित सप्तहिपा सप्तश सप्ताम प्रियाणि सप्तहोत्राः सप्तात्वायन्ति सप्तयो निरावरण स्वागतेन स्वाहा तदान विद्वानुष्टप्तेन पूर्णमादिञ्जय मनसा प्रजापतिः स्वाहा अग्निस्त्रिपदो वेदस्त्रिपदो देवस्त्रिपदो पृथ्वीस्त्रिपदो ब्रह्माद्यास्त्रिप्यन्तां वोषदेवनस्पतिन्दर्वासे जपियन्तां यदक्षप्रदा महाप्रदामः साक्षीमस्ततिप्यन्तां वेदेनमुग्रस्ताः परस्तेनमुग्रस्ताः देवताप्रासाभिः पवित्रमसि पवित्रं मे भूयात् स्वाहा पूर्णमसि पूर्णं मे भूयात् स्वाहा तन्मे दक्षिणता विष्णु सदनमसि पश्चिमता विष्णु सदनमसि प्राच्यां विष्णु सदनमसि सर्वान् संज्ञान् समूह्य गन्धिं विसृज्य अद्भिः प्रोक्ष्य आप्यायन्त्वामिति जुहोति मृदां प्रषदेश्च दिवं गच्छ ततो नोष्टिमेरे स्वाहा शुद्ध्यन्तां देवसदनं भूतस्माते लभते नित्यं सर्वयज्ञकृतं भवेत् अग्निमारुतयोद्भूतिः आदित्यस्सोमो नमः त्र्यायुषं जमदग्नेः कश्यपस्तत्र्यायुषं यद्देवानां त्र्यायुषं तन्मे अस्तु त्र्यायुषं दीर्घायुत्वाज बलाज शताज सदं च वर्षसे त्र्यायुषम् आपोहिष्ठामय भुवा आदित्यस्य मौनमः त्र्यायुषं जमदग्ने कश्यपस्य त्र्यायुषं त्रद्देवानाः त्र्यायुषं तन्मे अस्तु त्र्यायुषं दीर्घायुत्वाज बलाज शताज शतं च वर्षे त्र्यायुषम् आभोष्टामय भुवस्तानम् ऊर्जेदादना मातरः तस्मा अरङ्गमाभो सक्ष्याय जन्मधा आपो जनेधा जनः यत्यग्ने तेजस्विनाहं तेजस्वी भूयासमृत्यग्ने वर्चस्विनाहं वर्चस्वी भूयासमृत्यग्ने हरस्तिनाहं हरस्ति भूयासं मेधां मे प्रजां देवदगान् मनसा अपनातु ओं च मे सदश्च मे ज्ञपते नमश्च यत्ते न्यूनं तस्मै तरुत्तेत्तं तस्मै नमः बालकदम्बा च दम्बा सते नम्बा पुष्पे नम्बा होत्र हे नम्बा वृत्तार भाग्ने जातवे सेभुआन् प्रज्वल
सकलं परस्मै श्रीमन्नारायणायेति समर्पयामि। ब्रह्मणे नमः, सोमाय नमः, यथास्थानं घातं प्रवेशयामि। अग्निपुरुषाय नमः। आज्योभारं निवेदयामि, गुडाभारं निवेदयामि, आज्योभारं निवेदयामि। अग्निम् आदित्यम् उपगच्छ। सर्वं श्रीभूनिलासमे श्रीनिवासार्पणमस्तु। ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೋ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೆ. ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಂಗಭೂತವಾದ ಪ್ರಧಾನ ಹೋಮದ ವಿಧಿವಿಧಾನಗಳನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಾರಣಮಾಯಿರಂ ಎನ್ನುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಗೋದಾದೇವಿಯು ತಾನು ಕಂಡಂತಹ ಕನಸನ್ನು ನನಸಾಗಿಸಿಕೊಂಡವಳು. ಕನಸಿನಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನ ಜೊತೆಗೆ ತನಗೆ ಪರಿಣಯವಾದಂತೆ ಆ ಕನಸನ್ನು ಕಂಡು ಅದನ್ನು ಸಾರ್ಥಕಗೊಳಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. ಪರಮಾತ್ಮನ ಪ್ರೇರಣೆಯಿಂದಲೇ ಅಂತಹ ಸ್ವಪ್ನ ದೃಷ್ಟಾಂತ ಎದುರಾಗಿದೆ ಎನ್ನುವುದು ಅದರ ಹಿನ್ನೆಲೆಯಾಗಿದೆ. ಪರಮಾತ್ಮನು ತಾನು ಅನುಗ್ರಹಿಸ ಬಯಸಿದಂತಹ ಭಕ್ತರಿಗೆ ಸ್ವಪ್ನದಲ್ಲಿ ಕಂಡು ಅವರ ಮನೋಭೀಷ್ಟವನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸುತ್ತಾನೆ ಎನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಮಾತಿದೆ. ಅದಕ್ಕನುಗುಣವಾದಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನು ಆ ಗೋದಾದೇವಿಯನ್ನು ಉದ್ಧರಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ತಾನು ಸಾವಿರಾರು ಆನೆಗಳ ಜೊತೆಗೆ, ಕುದುರೆಗಳ ಜೊತೆಗೆ, ರಥಗಳ ಜೊತೆಗೆ, ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಮೇಳತಾಳಗಳೊಂದಿಗೆ, ಅಪ್ಸರೋಗಣಗಳ ನೃತ್ಯದೊಂದಿಗೆ, ಗಂಧರ್ವರ ಗಾನದೊಂದಿಗೆ ಅತ್ಯಂತ ವೈಭವಪೇತವಾಗಿ ಶ್ರೀವೈಕುಂಠದಿಂದ ಹೊರಟು ಭೂಮಿಗೆ ಬಂದು ಗೋದಾದೇವಿಯನ್ನು ವಿವಾಹ ಮಾಡಿಕೊಂಡು ತೆರಳಿ ಹೋಗುವಂತಹ ಸಂದರ್ಭವನ್ನು ಕಂಡಿದ್ದಾಳೆ. ಅದನ್ನೇ ವಾರಣಮಾಯಿರಂ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಇದೀಗ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಈ ಶುಭಕರವಾದಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಇದೀಗ ತಾವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಈ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯ ಸರ್ವರಿಗೂ ಶುಭವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಲಿ. ಈ ರಮಣೀಯವಾದಂತಹ ಈ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಶ್ರೇಯಃಕಾಂತನ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹ ಭಕ್ತಜನರಿಗೆ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಲಿ. ಈ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನಾ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಾ ಧನ್ಯರಾಗೋಣ. ಶ್ರೇಯಃಕಾಂತನ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹಕ್ಕೆ ಪಾತ್ರಭೂತರಾಗೋಣ. ಸಮಸ್ತ ಭಕ್ತಜನರು ಗೋವಿಂದನಾಮ ಸಂಕೀರ್ತನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಈ ಶುಭ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಅಕ್ಷತಾರೋಪಣ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸಮಸ್ತ ಲೋಕಕ್ಕೆ ಇದು ಅತ್ಯಂತ ಶುಭದಾಯಕವಾದದ್ದು, ಮಂಗಳದಾಯಕವಾದದ್ದು. ಈ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ವೈಭವವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಾ ನಾವೆಲ್ಲರೂ ಧನ್ಯರಾಗೋಣ. ಇದೀಗ ಅಕ್ಷತಾರೋಪಣೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಮಂಗಳ ನೀರಾಜನ, ಆನಂತರದಲ್ಲಿ ನೈವೇದ್ಯ ಸಮರ್ಪಣೆ ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಕ್ರಮಶಃ ನಡೆದು ಬರಲಿಕ್ಕಿದೆ. ನಮೋ ವೆಂಕಟೇಶಾಯ. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు కొంత పెడమరలి నవ్వీనే పెండ్లి కూతురు పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు కొంత పెడమరలి నవ్వీనే పెండ్లి కూతురు కొంత పెడమరలి నవ్వీనే పెండ్లి కూతురు
పేరు కల జవరాలే పెండ్లి కూతురు, పేరు కల జవరాలే పెండ్లి కూతురు, పెద్ద పేరుల ముత్యాల మెడ పెండ్లి కూతురు. పేరు కల జవరాలే పెండ్లి కూతురు, పెద్ద పేరుల ముత్యాల మెడ పెండ్లి కూతురు. పేరంటాండ్ల నడిమి పెండ్లి కూతురు, పేరంటాండ్ల నడిమి పెండ్లి కూతురు, విభు పేరు కుచ్చ సిగ్గుబడి పెండ్లి కూతురు. పేరంటాండ్ల నడిమి పెండ్లి కూతురు, విభు పేరు కుచ్చ సిగ్గుబడి పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. బిరుదు పెండెము వెట్టే పెండ్లి కూతురు, బిరుదు పెండెము వెట్టే పెండ్లి కూతురు, నెర బిరుదు మగని కంటే పెండ్లి కూతురు. బిరుదు పెండెము వెట్టే పెండ్లి కూతురు, నెర బిరుదు